ह्या 3 गोष्टी नेहमी फॉलो करा, म्हणजे कोणी तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही, कधी कोणी तुम्हाला धोका देणार नाही. याला सायकॉलॉजी ऑफ डिस्ट्रस्ट म्हणतात. काय ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं संकट येतं, त्यावेळी कोणीही तुम्हाला इमोशनली सपोर्ट करेल, इमोशनली मदत करेल याची अपेक्षा ठेवू नका. लोकं त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे कोणी तुम्हाला येऊन धीर देईल, कोणीतरी तुम्हाला येऊन सपोर्ट करेल, ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण की इमोशनल सपोर्ट करणं ही त्यांची चॉईस आहे, ही त्यांची इच्छा आहे, जबाबदारी नाही. हे लवकरात लवकर ओळखा. पॉईंट नंबर 2, तुमचे वीक पॉईंट्स कधीच कोणासोबत शेअर करू नका. मे बी तुमचे फायनान्शियल स्ट्रगल्स, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, तुमचे पर्सनल इश्यूज, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स हे कधीच बाहेरच्या व्यक्तींसोबत शेअर करू नका. कारण आज तुम्हाला वाटणारा मित्र किंवा मैत्रीण उद्या कधी तुमचा रायव्हल किंवा स्पर्धक बनेल हे कोणीच सांगू शकत नाही. पॉईंट नंबर 3, कधी कोणी तुमच्यासाठी चांगलं करत असेल तर लक्षात घ्या, त्याच्या मागे त्याचा काहीतरी सेल्फ इंटरेस्टसुद्धा आहे. कोणी चांगलं म्हणून करत नाही आहे, त्याच्या मागे त्यांचा काहीतरी उद्देश आहे, त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. हे कटू सत्य जेवढं लवकर तुम्हाला समजेल, तेवढं तुम्ही लवकर अवेअर व्हाल आणि या गोष्टी करणं तुम्ही टाळाल. अर्थात थोडक्यात ह्याचा अर्थ असा नाही आहे की बाकी सगळे लोक वाईट आहेत. याचा अर्थ हाच आहे की प्रत्येकजण आपापलं अस्तित्व जपण्यासाठी लढतोय, प्रत्येकजण स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी लढतोय. कोणीही इथे चॅरिटी करत नाही आहे. म्हणून दुसऱ्यांवर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी सेल्फ डिपेंडंट व्हा, स्वतःला प्रबळ करा.